नमस्कार नाशिकरांनो, मागील 4-5 दिवसांपासून एकच चर्चा सगळीकडे जोरात आहे. तपोवन परिसरातील 1700 झाडं तोडणार आहेत. पण खरा सवाल, खरं 1700 झाडं तोडणार आहेत का? तर त्याचं उत्तर आहे नाही. नाशिकमध्ये आज अनेक ठिकाणी अशी झाडं आहेत, की ज्यांचं वय 50 पेक्षा अधिक आहे आणि त्यांना एक हेरिटेज दर्जा दिला जातो. आणि अशी झाडे कोणत्याही परिस्थितीत तोडली जाऊ शकत नाही. नाशिक महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नायर मॅडम यांनी स्पष्ट सांगितले आहे, की 10 वर्षाखालील झाडांवरच कारवाई होणार आहे. जुनी, ऐतिहासिक आणि मोठी झाडं सुरक्षित राहणार आहेत. हो, 10 वर्ष देखील कमी नसतात. पण महापालिकेने सांगितलंय, की जर काही झाडं काढावी लागली, तर त्याच वयाची आणि त्याच संख्येने नवीन झाडे लावली जातील. आणि ह्या गोष्टीसाठी नाशिककरांनी एकत्र येऊन तपोवनात आवाज उठवला होता. रोशन केदार सरांसह पर्यावरण प्रेमींनीही हा मुद्दा पुढे आणला आणि प्रशासनाला जबाबदार राहायला भाग पाडलं. आपला उद्देश विकासाला विरोध करणं नाही, तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच विकासासोबत पर्यावरणाचं संरक्षण हेच महत्वाचं. तपोवनाचा हा मुद्दा नाशिककरांसाठी डोळे उघडणारा आहे. कारण शहराचा विकास आणि निसर्गाचं जतन हे दोन्ही एकत्र शक्य आहे. फक्त निर्णय पारदर्शक आणि जबाबदारीचा असायला हवेत. धन्यवाद.